उपवास आहे आणि मी का व्हिडिओ बनवते, नाटेकर आईने मला मस्तपैकी चिवडा आणि लाडू आणि वेफर आणले. औषधी मी चिवडा आता खाणार आहे. फायनली गँग आल्यावरती आम्ही हावजी खेळणारच ना बाबा. येस नाही कसं वाटतंय मीनाक्षी हावजी खेळायला? पैसे तुम्ही देणार. दुपारी मी काय मस्त खेळली ना मंजिरी धनू. कसं हावजी खेळायला? चला तर आज माझा लकी डे आहे. लकी डे आज गुरुवार राहिलं बाजूला आणि खायचं काम करतात. आता हावजीत कॅन्सर तर काय करायचं? डॉंकी मंकी ते डॉंकी आम्ही मंकी हे मंकी डॉंकी. गुलाम घे. हे बघा शेट ठेवायचा पण काय ठेवायचा? अगं 4 पानं येणार. जरा पाच आता मला 4 आहेत 5 आहेत. मला 5 किलो हा तर हवाचे ठेवायचं आणि 4 जोडी बनवायची. जे 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 के के नियम सांगते. आणि त्याची जोडी झाली आणि पहिलं ठेवायचं. जो लास्टला ठेवणार आज जो डॉगी होईल तो भांडी घासणार. हा म्हणजे माझ्यावर कारण मला जास्त माहिती नाहीये. मीच भांडी घासणार आहे. ही तुझं हे मम्मी चिटिंग करताना दिसली तिथे तू. चिटिंग चिटिंग हा बघा. काय केलं? 4 इतके ठेवले कोपऱ्यात. बायकोला दिले. मी पाण्याकडे बघितलं नाही. मी त्या ह्याच्याच ड्युट्याच्या मागे. गेम खूप रंगत चाललाय. तुला काय बोलतो मंजिरी? आम्ही काय बोलतो तुम्हीच बोलताय. अंजली बीटर ही हारली ना की चेहरा बघायचा. जास्तच वाचतो. तुला डी आला डी. पण मस्त गाणं बोलत तुझा नदिया काय फोन आलाय. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाढ दिवस आमच्या मकरांचा, तू असा हसत राहा ही आमची इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसात मंजिरी आज काय आहे? आणि उद्या कोण येणार आहे? येस आज हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मकरन काका. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मकरन आम्हाला बर्थडे आहे तोच केक कापून देणार आहे सगळ्यांना. हाकून हुकिंग करते केक खाते. म्हणते मला ऍसिडिटी झाले, मला अजीर्ण झालंय. हा खा आणि परत झोप. रोज येतो. नाटकी बाई आणि बोलता मग अशी भाकरवडी खाल्ली ना, पप्पाचीच खाल्लं ना, छातीत बघा मुलांना तुम्ही ऐका. म्हणून खोकला आला. पिंटू तू नक्की हा व्हिडिओ बघ. कसं दुखणार नाही मम्मीला. छातीत पाटीत कपडे भरतात. फेफडे भरते तर काय होईल. गुड मॉर्निंग मीनाक्षी. गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. सकाळ म्हणजे 9:45 झाले आहेत. आज आमच्याकडे पाणी आले. अरे 2 दिवस पाणी नव्हतं ना. पावसामुळे खूप गोंधळ झालाय. ॲक्च्युली 2 दिवस लाईट नव्हती, पाणी 2 दिवस नव्हतं, पण आज फायनली पाणी आलेलं आहे. चहा ठेवले मस्त आहे की. हा भाई हा. पूजा तुझं काय वाटतं पाणी आलं? तुला कसं वाटलं? पाणी आलं कसं वाटलं? परत मस्त भिजायला चाललंय मी. तू आंघोळ केली, मी तर भिजायला झाली पावसात. बाय. शूटिंग आम्ही शूटिंग घेशील ना? घे घे. पावसात भिजायला गेली आहे. दिवसभर पडतो पाऊस. कसं वाटतंय मम्मी?
आम्ही भिजतात संध्याकाळची खेळायला बसते. नाही, बोल. आहे पुढे तिकडे. मस्त वातावरण झालंय. नाही माझी आंघोळ झाली. पुढे मध्ये इथे तिकडे शंकराचं मंदिर आहे. पाऊस नुसता वर. होय होय जाईन नंतर जातो. होय होय जातो. धनश्री कबड्डी खेळते. क्रिकेट चालू आहे आणि हा जाणार आहे आता. बाहेर किती झूम आहे ना दीदी. हा. आम्ही बाजारपेठ फिरतोय. हम्म. वडापाव अंडी मस्त. शेवटी माझा नवरा आलेला आहे. आम्ही मजा मारतोय. मजा मजा. येस. आणि तिकडे आम्ही खेळलोय. दम लागलाय. आवाज दम लागला येतोय. फायनल पाणी प्यायला मी घरी आले. चला परत जाऊया परडत खेळायला. इकडे माझं घर आहे आणि समोर मोकळा मळा आहे. लोक शेती करतात. आता पाऊस पडलाय नंतर येतील त्याच्यामुळे आम्ही जरासं मजा केली. त्यांची बडबड बघा काय. नाही आता खावा. जेवण कमी खातील. पास्ता खावा. वडापाव मला चटणी भरली मस्त. आय लाईक वडापाव. मकरन थँक्यू. ओ वेलकम. बर्थडे पार्टी नाही ही. म्हणजे आणतो पण. मस्तपैकी पावसात आम्ही भिजले. गरम गरम वडापाव एक नंबर आहे. आराध्य कसं वाटलं? पावसात भिजून झाल्यावर वडापाव खाण्याची मजा वेगळी आहे. अर्जुन कसं वाटलं? त्यात खुशी आहे. नवरा आला म्हणून खुशी आहे. हा प्रदीप हे दोघं फिरतात बघा. कसं वाटलं? मस्त. कसा आलाय पास्ता? मस्त. मस्त आलाय. आल्या आल्या काम चालू केलं त्यांनी. राखण द्यायचे आणि आता वरले 5 झोपले असते पण लाईट जाणार. इकडे पाऊस पडल्यामुळे लाईट जाते. म्हणून गेल्या वर्षी आपले किती हाल झाले होते. त्याच्यामुळे वाटप तयार करून ठेवणार आहे. पूजा नेहमी नंतर लोक वडे करतील. मंदिरात पडेल. पप्पा काय करतायत? हो. मस्त व्ह्यू आहे आमच्या घराच्या इथून. पप्पा काय करतायत? आज सगळे आमचे घरचे माणसं आले. हा. जवळची माणसं. आज मी त्यांना चिकन फ्राय आणि आम्हाला राखण द्यायचे. तुम्हाला ते ठेवलं आहे. राखण बी द्यायचे आणि एक वेगळा क्षण वेगळा अनुभव. आणि आज मकरंद काकाचा बर्थडे पण आहे. आणि बड्डे बी आहे. मुकुंदचाच बड्डे हा मला माहित नव्हतं. आहे. मॅरिनेशन समजू दे मी जरा. मॅरिनेट करते ना चिकन फ्राय करणार आहे म्हणून मॅरिनेट मग करते. मकरंद काकाचा बर्थडे आहे तो सेलिब्रेट नको व्हायला हो. म्हणून आम्ही चिकन फ्राय करणार आहे. ते पण चुलीवर. चुलीवर. चुलीवरती आम्ही चिकन गावाला फ्राय. आलो ना. आणि व्हेज आम्ही वाल्यांना गावाला आलो का चुलीवरच असतं. आणि व्हेज वाल्यांना आमच्याकडून आहे आणि बरोबर पनीर ए, टिक्का. तशी लाईट गेली ना आणि तू वरवंट्यावर केलंस ना दाखवलं ना मी. छान पैकी. गेल्या वर्षी वरवंट्यावर केलं होतं. मग या वर्षी नाही करणार म्हणून पूर्व तयारी लागली. आधीच केलं की केलं ना आता वरवंट्यावर. नाही बाबा आता केलं ना जेवण. लगेच मला खबर लागली. ये ना. कितीही मसाले टाकले तरी आहोंच्या हाताला जी चव आहे हे बघ. आई आली आम्ही दुसरी.
तेरा गलती है तुझी चुकी. पनीर करणार आणि पनीर काढलं फ्रीजवर. पनीर ताबडतोब. यावर्षी बोललेलो काय परत घेतलं. इलो असतो लो. कोंबडा आम्ही राखण द्यायला आणलेला आहे आणि लय झोपलाय आमचा. काल आम्ही जरा खेळत होतो तर झोपायला नाही भेटला. संध्याकाळी तो कंटाळला, त्याला खास आम्ही झोपवलंय. आणि आता बर्थडे बॉय आमच्यासाठी स्पेशल बनवणार आहे चिकन फ्राय. हा, शेवटी तुम्ही प्रॉपर टी शर्ट वगैरे घालून आलेले आहात. आता काय आपल्याला राखण्याचा प्रोग्राम करायचा आहे. चला. तर राखण देणार आहे आम्ही. पप्पा आधी तयारी करतायत, थोडी पूजा करायची ना पप्पा. इथे ती पाणी भरलंय पावसाला तर थोडंसं खाली होतं. ही आमची विहीर. मम्मा विहिरीत पाणी किती भरलं ना आता. अरे केवढा पाऊस पडतोय. काय माझी वेशभूषा. परत तुम्ही मला कमेंट करणार की आज तुम्ही एवढं देवाचं काम केलात, तुमचे ड्रेस कुठे आणि साडी कुठे. एक कपडा सुकला नाही आहे. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते. कोणी प्लीज मला कमेंट करू नका की ताई तुम्ही साडी कडे घातली म्हणून. मंजुरी दीदी वाव. हाय गाईज, हे सगळी खाण्यासाठी आहेत फक्त. हा कोंबडी कुठून आणलाय मधली. तेरे लिए वेज मेन्यू. पप्पा पान होतं घेत. पाणी घेतले ना आंब्याची. नाही एक काम कर, परागत देख उभं राहा सांग नंतर. मम्मी आपण हे का करतो राखण. एक पूर्वीपासून प्रथा आहे ती करायची आपण. काय प्रथा. हा, द्यायला लागतं आपल्या राखणदाराला. एक द्यावं आपण लागतं. गणेश पूजन करतो, गोड जेवण. तसं आपला राखणदार असतो, क्षत्रिय असतो, त्याला एक मानपान म्हणून आपण हे कोंबा देतो. ही प्रथा आहे पहिल्यापासून आल्यापासून. किती पिढ्या गेलेला म्हणून करायचं. तरी आपल्याकडे कोंबडा काय काय बकरा देतात. बरोबर. हा. हो हो. गोड जेवण आणि तिखट जेवण. गोड जेवण आणि तिखट जेवण. फक्त पोच द्यायला आलेत बस. उधर से भेंडी वांग देतात. काय तबेदार नाही. ते उधर से व्यू है उनका. उनके आगे नहीं आएंगे. मीनाक्षी तुझे फ्रेंड्स कुठे आहेत. माझे फ्रेंड्स नाही येणार कारण ते तयारी करतात तिकडे. चला. अहो आमचे गारण घेणार आहेत. जोरात बोला. महाराजा कालावधीप्रमाणे ते गणेश पूजन करतो घरी गोड जेवण. तसं मी तुला राखणदार म्हणून तुला एक शो देतो आणि त्याचं मान्य करून घे. आणि वेळी वरती जर माझी सेवा झाली असेल तर ती मान्य करून घे. आणि काय आमच्या घरावर लक्ष ठेव. आम्ही नसताना चुकी झाली असेल ती पायाखाली घाल. आमची वास्तू सांभाळ. ओय महाराजा. हो महाराजा. परत बोल. ओय महाराजा. आंब्याची 5 पानं ठेवली. आता तिथं खोबरं ठेवणार. 5 तुकडे करू. त्यांना हळद कुंकू घातलं बाप्पा. पोरं बघतात ना. सोम बघून ठेव. तुला हे करायचंय पुढे. कोण राखण देतात. मी घरी आली. माझ्या सख्या इथे बसलेल्या आहेत, त्या तिकडे आल्या नाहीत. ठीक आहे, तयारी करूया. वाटाचं पीठबीठ मळे का उगाच वेळ वाया घालणं काय फायदा नाही. तोपर्यंत मी काळ्या वाटाण्याची उसळ बनवते. चला. नाही आमच्यात घेणार आहे. तू आज जर नॉनव्हेज नाही खाल्लंस तर तुला मी नॉनव्हेज का प्लीज ना. रस्सा खाणार. रस्सा वडाचं पीठ मळताला मीनाक्षी काकी आणि आम्ही खाताला वडे. आम्ही बनवता काळ्या वाटायला सांबारा आणि मेघवाल्यांना पनीर टिक्का मसाला. बोला. किती दिवसांनी आज पप्पा आपल्या व्लॉग मध्ये परत आले आहेत गावाला चुलीवर. आणि लाकडं जरा ओली झालेली जराशी
पेटत होती, आता बघा चांगली पेटली आहे. आणि आम्ही आज राखण दिलेली आहे, त्यामुळे ते चुलीवर करतोय आम्ही. राखण हे बाहेरच करायचं. बाहेरच करायचे असते आणि बाहेरच जेवणार आहे. अशा प्रकारे आमचं जेवण चालू आहे बघा. गावठी चिकन. गावठी चिकन. मग मेन्यू काय? गावठी चिकन, वडे, सोलकढी, भात. वाव. व्हेजवाल्यांना काय आवडेल? सांबार, पनीरचं, शिमला मिरची, बटाटा फ्राय. हा. आणि आम्हाला चिकन फ्राय वाव. दाखवू आम्ही. नॉनव्हेज तर बाहेर चालू आहे, इथे व्हेजची तयारी चालू आहे. व्हेजमध्ये काय आहे? पनीर फ्राय. वाव. आणि काय? पनीर आहे, शिमला मिरची आहे आणि पोटॅटो आहे. मस्तपैकी फ्राय होणार आहे. आणि इथे चिकन सोबत बेस्ट पेअरिंग म्हणजे वडे. खुशी नाही, खुशी तिकडे. वडे चालू आहेत मस्तपैकी गरमागरम बघा कसे मस्त वडे, ते पण हाताने करून, नो मशीन. चिकन तर झालंय, आता मस्तपैकी हे चिकन फ्राय होणार आहे. चिकन फ्राय मस्तपैकी बारीक बारीक पाऊस, त्यात चिकन फ्राय ऑन चुलीवर आणि स्मिता जरा एक भांडे दे विथ ताटचं कूक. पप्पांचं स्पेशल आहे चिकन फ्राय. खाऊन घे पहिलं खायचं. वाव. हा आवाज बरं का? तुला कसं वाटतंय? खूप मस्त. हवा, पाऊस आणि चिकन. क्लायमेट असं आहे ना एकदम गार गार गार. आणि ते गरमी नाही. चिकन फ्राय काय एक नंबर. हे गरम होते असं मामा नाही. बोलला, मी विचारलो रावण फिरायला थोडं. आता कुठे आहे तो? मामाला मिस करते. आज मस्त झाली. मीटिंगला 2 माणसं ठेवली आहेत. नंबर. कसं झालं बोलायच्या पूर्वी पुदिना चटणी तर सॉलिड झाली. पुदिनामुळे जरा पुदिना चटणी आणि चिकन एक नंबर. तुला आम्ही गेल्याशी मिस केलं होतं मग खरं ना. काय चल हे तुला बर्थडेची पार्टी आहे या. तू भी काय याद रखेगा? नवीन कुक आणलाय आम्ही. आज मानसी गवंडे आराम करणार आहे. आजच बोलवलाय मुंबईवरून. मी ताजचं कुक आणले. तुम्हाला बाहेर घरात जा. हा बघा बसलाय खाण्यासाठी. जरा जास्त देतो हा. एक एक भारी पडेल. मंदिरी कसं झालंय? हे काय तुला कधी किती पण खायला भेटेल, पण तुला कमी खायला भेटेल. तुम्ही त्याला आणलंय हा तरी पण शेजून चटणी दादा नाही खाणार. लहानपणी पाठवलंय. चतुर भेटलाय मला. आम्ही याला धागा बनवून सोबत पाठी पळत होत्या. माहितीये. त्याला मी सोडते मला. जा रे तुझ्या घरी. चतुर गो 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 गो. अरे जातच ना मंदिरी. आय थिंक ही इज लव्ह विथ यू. ज्यांनी प्रेम काही करत नाहीत चतुर करायला लागलाय. जा ना रे. अरे जा. राखण दिली ना म्हणून आम्ही लाकड्या खोलीत जेवायला बसलोय. पाचव्या खाली बसत नाही. मंदिर तुझं जेवण कसं झालंय? एक नंबर झालाय. कुठे मला विचारा. हा राखण आम्ही दिली आहे. हे बघा छान गर्दी झालेली आहे आणि मस्त की आम्हाला बरं वाटतंय राखण दिल्याचा. एक काय बोलतात त्याला अनुभव आणि समाधान वाटतंय. छान वाटतंय. चांगलं वाटलं. व्हेजवाले वडाले भेटेल मला भात. पाणी देतो ते. विनोद करा.